अशी माझ्या पद्धतीने छोलेची भाजी तुम्ही जर एकदा नक्की ट्राय केली तर तुम्हालाही नक्की आवडेल. तर नमस्कार, मी अनुष्का डेली ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आज मी तुम्हाला छोलेच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला मी छोले घेतलेले आहेत. छोले छान असे खळखळ पाण्याने धुवून घ्यायचे. तुम्हाला जेवढं छोलेची भाजी करायची तेवढे घ्या. मी 4-5 जणांसाठी करायले. साधारण मी पाव किलोच्या थोडंसं वर छोले घेतलेले आहेत 5-6 लोकांसाठी. छोले चांगले सुटसुटीत धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये काय कचरा वगैरे असेल तर. त्यानंतर एक कुकर घ्यायचा. कुकर किंवा तुमच्याकडे जर तसले नॉनस्टिकची कढई असेल तर त्या कढईमध्ये पण तुम्ही शिजवू शकता. आता आपण कुकरमध्ये सगळे छोले जेवढे धुवून घेतलेले आहेत तेवढे सगळे टाकून घ्यायचे. तुम्ही ते छोले धुवून भिजू 1-2 तास ठेवले तरी पण चालतंय. माझ्याकडे टाईम नसल्यामुळे मी भिजू घातले नाही तर लवकर. अचानक ठरल्यामुळे मग मी शिजवायला घेतलेले पटकन. तुम्ही आधीच मग करायचं असेल तर 2 किंवा 3 तास छान छोले भिजू द्यायचे. छान लागते टेस्ट. त्यानंतर मी एक सुती कपडा घेतलेला आहे, तो मी किचनसाठीच वापरते. त्याच्यामध्ये मी इलायची टाकलेली आहे. तुम्ही मसाला इलायचीसुद्धा टाकू शकता. एक दालचिनी, दालचिनी 2-3 टाकायच्या. त्यानंतर चहापत्ती तुम्ही जी कुठली वापरताल ती चहापत्ती टाकून घ्यायची. चहापत्ती जास्त पण नाही, अर्धा चमचा फक्त टाकायची. आता आपण त्यामध्ये 4-5 लवंगा टाकून घ्यायच्या. जास्त पण टाकायच्या नाहीत, फक्त 4-5 टाकायच्या. बघा मी 6 लोकांसाठी किती 4च लवंगा टाकले, याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता. त्यानंतर आता त्या सुती कपड्याची आपण एक पोटली बांधून घ्यायची बारकुशी. माझ्याकडून जरा सुती कपडा थोडाच बारीकच झाला आहे, जरा मोठा घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर बघा मी कशी बांधून घेतलेली आहे. ती छोलेच्या कुकरमध्ये आदर मध्यभागी ठेवून द्यायची. जास्त बुडात पण घालायची नाही, जास्त खाली पण घालायची नाही. त्यानंतर थोडं मीठ टाकायचं. जर तुमच्या घरात दालचिनी जास्त प्रमाणात खात असतील किंवा टेस्टसाठी वापरत जास्त असतील तर तुम्ही टाकू शकता दालचिनी डबल. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे छोले मस्त शिजतात मऊसूद. आता कुकर लावून घ्यायचं. सुरुवातीची एक शिट्टी फुल गॅसवर होऊ द्यायची, नंतर बाकीच्या मंद गॅसवर होऊन द्यायच्या. त्यानंतर आता आपण छोलेच्या भाजीला आपण मसाला करून घेऊ. मी 2 कांदे घेतलेले आहेत. मी जरा थोडे असं शिजवल्यासारखं गरम करून घेतले आणि 2 टोमॅटो. त्यानंतर आता मी टोमॅटोची साल काढून त्याच्यामध्ये टाकणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 काजू घेणार आहे. काजू, टोमॅटो, थोड्याशा लसूण पाकळ्या, त्यानंतर थोडं अद्रक टाकून घ्यायची.
आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. आता माझी एक शिट्टी फुल गॅसवर झालेली आहे. आता मी बारीक करून घेतलेला आहे गॅस. त्यानंतर आता आपण तेव्हा वाटण मिक्सरमधून काढून घ्यायचं. बघा किती बारीक काढलेले आहे. 5 मिनिटांना आपले आता छोले शिजलेले आहेत. ही पोटली अजिबात आपण काढून घ्यायची, जास्त दाबायची पण नाही. आपल्या छोल्याला कलर आलेला आहे. गरम असल्यामुळे मी जास्त दाबलं नाही छोल्यांना, पण मऊसूत चांगले शिजलेत. त्यानंतर मी मसाला घेतलेला आहे, छोले मसाला टाकलेला आहे त्यामध्ये. हे आपल्या दुकानात 10-10 रुपयाला पुड्या भेटतात, तोच टाकलेला आहे, माझ्याकडे दुसरा नव्हता. थोडीशी चवीला हिंग टाकायची. मी किती थोडी टाकली तेवढीच. हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्याला चांगलं नसते. त्यानंतर धनेपूड टाकून घ्यायची. आणि लाल मिरची पावडर थोडी टाकून घ्यायची. तुमच्या घरात जर जास्त प्रमाणात तिखट खात असतील तर थोडं आपलं घरचं लाल तिखट किंवा काळं तिखट टाकू शकता. थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळदीची पण चव खूप छान लागते भाजीमध्ये. आणि मीठ टाकून घ्यायचं. मी मसाल्यातच जास्त करून मीठ टाकून घेते. आता आपण फोडणी देऊया. एक कढई घेतलेली आहे. कढई छान अशी गरम होऊ द्यायची. आता कढई आपली गरम झालेली आहे. आता मी 1 ते 2 पळी तेल टाकून घेत आहे. आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. लय पण नाही, कमी पण नाही, मीडियम साईडचं गरम होऊ द्यायचं. आता आपलं तेल पण गरम होत आलेलं आहे. त्यानंतर मी त्या तेलामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे टाकून झाल्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा चांगला असा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. जास्त पण नाही लाल होऊ द्यायचा. त्यानंतर मी 1 ते 2 तेजपत्ते टाकलेले आहेत. कांदा भाजला थोडा की तेजपत्ते ते पण चांगलं हलवून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेतलेली. सुरुवातीला मोहरी टाकली का काळी पडली की नंतर खाताना वेगळीच चव लागते. मोहरी पण चांगली तडतडू द्यायची. आता आपला कांदा पण गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. त्यानंतर वाटण टाकून घ्यायचं आपण केलेलं. वाटण आधी सुरुवातीला 1-2दा खालवर करून घ्यायचं, म्हणजे हलवून घ्यायचं. आता आपल्या वाटणाला पण बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे साईडनं. त्यानंतर मी तूप टाकलेलं आहे. तुम्ही तूप फोडणीला पण टाकू शकता, पण मी फोडणीला नाही टाकलं, असं टाकले वरून 1 ते 2 चमचे. घरचं असेल तर घरचं टाका, नाहीतर बाहेरचं गाईचं पण चालतंय.
त्यानंतर आपण मी वाटीत काढून घेतलेले सगळे मसाले टाकलेले आहेत. आता मसाले पण छान असे हलवून घ्यायचे. आता बघू शकता आपल्या मसाल्याला पण अजून तेल सुटायला लागलेलं आहे मसाले टाकल्यानंतर. आता थोडं थोडं चिटकायला लागलेलं आहे. थोडंसं अजून त्याला परतू द्यायचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे अजून काजूची पेस्ट टाकलेली आहे, 2-3 काजूचे. टेस्ट लागते म्हणून मी थोडे काजू मिक्सरला वाटून पेस्ट काढून घेतलेले आहे. थोडे काजू भिजू घालायचे आणि नंतर पेस्ट करायचं, छान बारीक होतात. चांगला हलवून घ्यायचा मसाला. काजूची पेस्ट सगळी मिसळली पाहिजे. त्यानंतर माझ्याकडून एक गोष्ट सांगायचीच लक्षात नाही. छोले शिजताना त्यामध्ये आपला खायचा सोडा थोडा टाकून घ्यायचा. त्यानंतर आता आपला मसाला एकदा हलवून घेऊ. चांगला परतलेला आहे. त्यानंतर आपला मसाला भाजून झालेला आहे चांगला परतून. त्यामध्ये आपण छोले टाकून घ्यायचे आहेत. मी छोले वेगळे करून घेतलेले आहेत एका डब्यामध्ये आणि त्याचं पाणी वेगळं ठेवलं होतं. तर सुरुवातीला मी छोले टाकले, त्यानंतर पाणी टाकलं. बघा पाण्याला पण किती छान असा कलर आलेला आहे चहापत्तीमुळे. 1-2 वेळा खालवर करून घ्यायचं आणि 10 ते 5 मिनटं छान असं गरम व्हायला ठेवून द्यायचं. भाजीला छान असा कलर येतो त्यामुळे. लागतं तेवढं पाणी टाकून घ्यायचं, जास्त पण टाकायचं नाही. ही भाजीला पाणी कमीच असते. आपण फोडणीची तयारी करू. आता फोडणीसाठी मी एक तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे घरचं. तूप जास्त पण गरम होऊ द्यायचं नाही, थोडं मीडियम साईजमध्ये गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा. 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. जास्त लालसरपणा येऊ द्यायचा नाही, हलक्या रंगावर परतून घ्यायच्या. त्यानंतर अद्रकचे बारीक बारीक काप केलेले असतात ते टाकून घ्यायचे. ते पण जास्त लाल होऊ द्यायचे नाही. आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. आता हिरवी मिरची टाकल्यानंतर गॅस बंद करायचा. थोडंसं खालवर करून घ्यायच्या आणि टाकून घ्यायच्या छोल्यामध्ये. चव पण खूप छान लागते. आणि तडकामध्ये साजूक तूप म्हटलं तर भाजी तर एकदम मस्तच. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.